बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याची एक अशी व्याख्या आहे की त्यानुसार भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे 3 पायरी जमिनीची मागणी केली होती. त्यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे 2 पायऱ्यांमध्ये मोजमाप केलं होतं. त्यानंतर वामनाने जेव्हा बळीला 3रं पाऊल कुठे ठेवायचं असं विचारलं तेव्हा बळीने त्याचं डोकं पुढं केलं. असं मानलं जातं की बळीने आपलं डोकं वामनाच्या चरणी धरलं आणि वामनाचं त्याच्या मस्तकावर पाय ठेवण्याचं तो अधोलोकात पोचला होता. त्यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की प्रतिपदेला तुझी पूजा केली जाईल. हा एक खूप मोठा सण मानला जातो. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असं म्हणतात. या दिवशी अभ्यंग स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीचं औक्षण केलं जातं. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्यासाठी दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. याला दिवाळ सण म्हणतात. या निमित्ताने जावयास सासरच्यांकडून निमंत्रण दिले जाते. नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते आणि नंतर त्यास आहेर दिला जातो. त्यापूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते आणि स्नान झाल्यावर पत्नी औक्षण करत असते. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला दिवाळी पाडव्याची मी माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. पाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी 8:06 ते सकाळी 9:31 असेल. त्यानंतर सकाळी 5 ते 8 पर्यंत अमृत मुहूर्त असेल आणि दुपारी 3 ते 12 पासून ते 4:36 लाभ मुहूर्त असणार आहे. या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपल्याला पाडव्याची मी माहिती दिलेली आहे. पाडवा का साजरी करतात, या दिवशी बलिप्रतिपदा असते, ती का साजरी केली जाते, संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. बघा, उद्या पाडव्याला प्रत्येक पत्नी ही आपल्या पतीचं औक्षण करणार आहे, त्याला ओवाळणार आहे. तर आपल्या पतीच्या जीवनातील सर्व जे काही दोष, विघ्न, अडचणी, संकटे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावे. पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. त्यांच्यामध्ये पती पत्नीमध्ये असणारं प्रेम जे आहे तर ते वाढावं. त्यांच्यातील भांडणे, कटकट, वादविवाद दूर व्हाव्या. यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. बघा, काय होतं ना, कधी कधी पती पत्नीमध्ये खूप भांडण तंटे होत असतात आणि त्यामुळेच घरामध्ये एक नकारात्मक वातावरण तयार होत असतं. आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही किंवा मग आपल्या मागे अनेक अडचणी येत असतात. आता यासाठीच आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावे, पतीवरती असणारे जे काही संकट आहेत, विघ्न आहेत तर ते दूर व्हावं, अखंड सौभाग्याचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, यासाठी उद्या आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपला पती घराच्या बाहेर गेला की तो सुखरूप घरी यावा, त्याच्यावरती कोणतेही विघ्न नसावं, संकट नसावं, अडचणी नसावी. तो कामानिमित्त बाहेर जातो, मग ते प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं की माझा पती प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी, त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून तो दूर राहावा असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं. तर त्यासाठीच एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून जे काही नकारात्मक ऊर्जा असेल, नजर बाधा असेल, नजर दोष असेल किंवा काही जर आपल्या पतीवरती करणी बाधा वगैरे झालेली असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होईल. तर आता सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमच्या पतीचं औक्षण करू शकता. औक्षण करत असताना ताटामध्ये दिवा ठेवायचा आहे, त्यानंतर गंध करायचा आहे, त्यानंतर एक सुपारी ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. फक्त एवढ्याच वस्तू ठेवायच्या. 1 रुपया चुकूनही ठेवायचा नाही, कारण बघा आपण जे मृत व्यक्ती असतात तर त्यांना 1 रुपया लावत असतो, त्यामुळे चुकूनही 1 रुपया ठेवू नका. सोनं तुम्ही लावू शकतात जर तुम्हाला लावायचं असेल, परत सोनं सुद्धा तुम्ही लावू नका. या साध्या सोप्या वस्तूंनीच फक्त आपल्याला पतीला ओवाळायचं आहे. ओवाळल्यानंतर तुम्हाला सकाळी, संध्याकाळी, दुपारी तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा तर तुम्हाला यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत. किती वस्तू घ्यायच्या आहेत तर तुम्हाला 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत. आता यामध्ये सर्वात
पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे। जे खडे मीठ आपण घेणार आहोत तर ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप प्रभावी असतं, त्यामुळे खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे। तुरटी घ्यायची आहे। तुरटी सुद्धा सर्वांनाच माहीत आहे, जे काही बाधा आपल्या घरावरती झालेली असते, आपल्यावरती झालेली असते, तर ते दूर करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। त्यामुळे खडे मीठ आणि तुरटी तुम्हाला घ्यायची आहे। या 2 वस्तू तुम्हाला घेतल्यानंतर सर्वात प्रथम या वस्तू तुम्हाला तुमच्या पतीच्या डोक्याकडनं पायाकडे ओवाळायच्या आहेत आणि 7 वेळेस ओवाळायचं आहे। हे करत असताना पतीचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे असावा, तुमचा चेहरा पश्चिमेकडे असावा, अशा पद्धतीने तुम्हाला ओवाळायचं आहे। आणि ओवाळत असताना माझ्या पतीवरती येणारे जी काही संकट, विघ्न, दोष, अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे तर ते दूर कर, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते, अशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। साधा आणि सोपा उपाय आहे। त्यानंतर याचं काय करायचं तर हे सर्व साहित्य जे आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकता। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। जे काही दोष आहेत घरातले ते दूर होतील। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल। त्याचबरोबर दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तर तो तुळशीची आपल्याला सेवा करायची आहे। तुळशीची सेवा कशासाठी तर साक्षात माता लक्ष्मी तुळशीमध्ये निवास करत असते, त्यामुळे तुळशीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर काय करायचं आहे, तुम्हाला तुरटी घ्यायची आहे, तुरटीला हळद लावायची आहे आणि त्यानंतर ही जी तुरटी आहे तर त्या आपले तुळशीची जी माती असते तर तिथे तुम्हाला ती पुरायची आहे आणि तुम्हाला तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील, माझ्या घरावरती असणारे जे काही त्रास आहेत, दोष आहेत तर ते दूर कर, तुमची कृपा सदैव माझ्या आणि माझ्या घरावरती होऊ दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे। तर हे 2 उपाय जे आहेत तर ते तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सुद्धा काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मीठ घ्यायचं आहे, त्यानंतर लाल ज्या सुकलेल्या मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहे आणि मोहरी घ्यायची आहे। या 3 वस्तू एकत्र करून त्या तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं 7 वेळेस ओवाळायच्या आहे। ओवाळत असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, विघ्न आहेत तर ते दूर होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। नंतर या वस्तू तुम्ही जाळू शकता किंवा मग तुम्ही त्या वस्तू निर्माल्यात सुद्धा टाकू शकता। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे 3 ते 4 उपाय तुम्हाला सांगितलेले आहे, तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। नक्कीच सर्व जे काही त्रास आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल। आणि बलिप्रतिपदा ही खूप महत्त्वाची मानली जाते। ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्यावरती आपला विश्वास, भक्ती आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा, नक्कीच त्याचे फायदे आपल्याला होत असतात। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत।